आज जो जंतर मंतरवरती प्रोटेस्ट झाला, त्या प्रोटेस्टमध्ये एवढा निर्लज्जपणा आहे सरकारचा, म्हणजे बांगड्या तरी सरकारने घालाव्याच. कारण आज आपण बघितलं, की जिथे संसदमध्ये पोरं जाणार होते, तिथे भारतातील सैनिक बंदुका ताणून उभे आहेत. म्हणजे ते टेररिस्ट आहेत का? जेव्हा संसदवरती टेररिस्ट हल्ला झालेला, तेव्हा कुठे गेलेल्या तुमच्या या तयारी? तेव्हा काय ह्या सगळ्या गोष्टी नाही. आणि आज विद्यार्थ्यांवरती बंदुकी ताणण्यात आल्या आणि भाई अंधभक्तांचे पप्पा मोदीजी लगेच पळून चाललेत. म्हणजे काही देशात होऊ द्या, लगेच आपण पळून जाणार, विदेशात पळून जाणार किंवा कुठे पळून जाणार, संसदमध्ये दिसणार नाही जेव्हा सत्र चालतात संसदचे. म्हणजे एवढं निर्लज्ज, एवढे घाबरट पंतप्रधान आम्ही निवडलेत का? आणि पोलिस ज्या प्रकारे डोकाफोड करते, विद्यार्थ्यांचे डोके फोडते, त्याची त्यांना परमिशन आहे का? लाठीचार्ज म्हणजे पायावरती झालं पाहिजे, डोक्या बिका फोडते, तर याची जबाबदारी सरकार घेणार का? एखाद्या विद्यार्थ्यांचा जीव गेला, बेटी बचाव बेटी पढाव, पण त्याच बेटीवरती आज सरकार लाठीचार्ज करते, त्यांना बांबूने मारलं जातंय. तर हीच ती निर्लज्जगिरी आहे का सरकारची? खरंच मनात नाही एवढ्या शिवा, असा मन वैतागून गेलाय ना सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून. जो नेपाळमध्ये घडलं, जे बांगलादेशमध्ये घडतात, ते भारतात घडलं पाहिजे असं सर्व तरुणांच्या मनामध्ये आहे. पण कुठेतरी तुम्ही बघा की सरकार किती निर्लज्ज आहे. संसदमध्ये विद्यार्थ्यांचा मुद्दा जेव्हा मांडला जातोय, ते संसदचं सत्र कॅन्सल केले जातात. आजच समाज पार्टी, भीम आर्मी सारखे जे अध्यक्ष आहेत पार्टीचे, पक्षाचे, ते व्यक्ती बाहेर येतात, ते विद्यार्थ्यांमध्ये उतरतायत. पण एकही सत्ताधारी पक्षाचा नेता विद्यार्थ्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकायला तयार नाही. अंधभक्तांनो, आता तरी तुमचे डोळे उघडा म्हणजे उघडा.